नमस्ते मित्रांनो. मॅथमॅटिक्स पार्ट सेकंडच्या शेवटच्या पार्टकडे आपण वळतो आहोत. म्हणजे शेवटचे काही चॅप्टर्स आपण आता सुरू करतो आहोत. त्यापैकी प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ह्या नवीन चॅप्टरला आपण आज सुरुवात करणार आहोत. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. आता तुम्हाला आठवत असेल की लास्ट 10वीचे जे शेवटचे 2 चॅप्टर तुम्ही पाहिले होते, त्याला स्टॅटिस्टिक्स पार्ट 1 पार्ट सेकंड असं आपण म्हणलेलो होतो. त्याच वेळेस त्याच्या आधी प्रोबॅबिलिटी नावाचा एक टॉपिक आपल्याला झालेला होता. सो प्रोबॅबिलिटीबद्दल बेसिक आपल्याला माहिती असलं पाहिजे. मग प्रोबॅबिलिटी बद्दल ज्यावेळेस आपण बोलू 10वीमध्ये आपण जे पाहिलेलं आहे, मग त्याच्यामध्ये तुम्हाला हे माहिती असणार आहे की सॅम्पल स्पेस काय असतो, मग नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सॅम्पल स्पेस, इव्हेंट म्हणजे काय, हे आपण बेसिक जे आहे हे 10वीमध्ये पाहिलेलं आहे. फक्त प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये जे काही आपल्याला सम सोडवायचे आहेत, त्याच्यामध्ये ज्या कॉन्सेप्ट्स आपल्याला समजून घ्यायचे आहेत, त्याच्यासाठी प्रोबॅबिलिटी म्हणजे काय हे पहिलं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. थोडंसं त्याची रिव्हिजन व्हावं म्हणून एक पहिल्यांदा आपण काय करूया, एक रिव्हिजन होईल अशा पद्धतीचं एक एक्झाम्पल आपण निवडू. सो समजा तुम्हाला आपल्याला एक एक्झाम्पल असं दिलेलं आहे. 3 unbiased coins are tossed. Find the probability of getting at least 2 heads up, at least 1 tail, 2 heads in the succession. प्रोबॅबिलिटीची रिव्हिजन व्हावी याच्यासाठीचं हे एक्झाम्पल. आपला उद्देश काय आहे की प्रोबॅबिलिटी तुम्हाला बेसिक आठवतंय का, आणि जर आठवत असेल तर त्याच्या संदर्भातलं काही गोष्टी थोड्याशा परत एकदा आपण काही करूया, समजून घेण्याचा प्रयत्न करूया. अनबायस्ड कॉइन्स म्हणजे पार्सलिटी नाही झाली पाहिजे. तुम्ही असं नाही, असा कॉइन नाही वापरायचा आपल्याला. शोले पिक्चर पार्ट पाहिला असेल पहा तुम्ही, दोन्ही बाजूला हेडच होतं किंवा दोन्ही बाजूला टेलच होतं, असं कॉइन चालणार नाही. अनबायस्ड कॉइन पाहिजे, म्हणजे सर्वांना समान संधी, हेडला जेवढी संधी तेवढीच टेलला पण तेवढी संधी असली पाहिजे. त्याला आपण अनबायस्ड कॉइन म्हणतोय. असे किती कॉइन्स आपण टॉस करणार आहोत? 3 कॉइन आपण टॉस करणार आहोत. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग. मग प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट. हा इव्हेंट ॲटलिस्ट 2 हेड्स, कमीत कमी 2 हेड्स पडले पाहिजेत, कमीत कमी 2. दुसरा इव्हेंट काय? ॲटलिस्ट 1 टेल, कमीत कमी 1 टेल तरी असला पाहिजे. आणि तिसरा इव्हेंट काय आहे? 2 हेड्स इन द सक्सेशन, हेड नंतर हेडच पडला पाहिजे असा एक इव्हेंट. मग प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट, हा एक इव्हेंट आहे, हा पण एक इव्हेंट आहे, हा पण एक इव्हेंट आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट इज इक्वल टू काय करावं लागतं आपल्याला? नंबर ऑफ टाइम्स दॅट इव्हेंट टेक्स प्लेस. तो इव्हेंट सॅम्पल स्पेसमधून किती वेळा घडतोय ते आपल्याला शोधावं लागतं. आणि नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सॅम्पल स्पेस, अर्थात सॅम्पल स्पेस आपल्याला इथे काढावं लागेल. 3 कॉइन टॉस केलेले आहेत, त्याचा सॅम्पल स्पेस आपल्याला तयार करावा लागणार आहे. मग हा सॅम्पल स्पेस कसा तयार होईल? किती कॉइन्स आहेत? 3 कॉइन्स आहेत. किती कॉइन्स आहेत? 3. मग ह्याचा सॅम्पल स्पेस तयार करताना असं तयार करूया, एच 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 टी 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 टी. हा पहिल्या कॉइनच्या बाबतीत आहे, हा पहिल्या कॉइनच्या बाबतीत. दुसऱ्या कॉइनच्या बाबतीत काय करूया? एच एच टी टी एच एच टी टी. हे जाणीवपूर्वक ह्या मेथडने मांडतोय मी, तर मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर आपला झालेला आहे. त्याच्यामुळे थोडंसं तिथे जे नॉलेज आपण मिळवलंय त्याच्या सहाय्याने अजून चांगलं व्यवस्थित मांडता येईल. तिसरा कॉइन घेताना एच टी एच टी एच टी एच टी, म्हणजे ह्याचा जो सॅम्पल स्पेस होतोय 1 2 3 4 5 6 7 8, सॅम्पल स्पेस कितीचा होणार आहे? 8चा होणार आहे. लक्षात येते? बरं, खरं तर प्रत्यक्षात हे झालं थोडंसं यांत्रिक पद्धतीने सोडवायचं. प्रत्यक्षात काय घडत असेल ते पण मी पटवून देतो. पहिला कॉइन टॉस केला तुम्ही, काय पडलं त्याच्यामध्ये? हेड मिळाला आपल्याला. दुसरा कॉइन टॉस केला, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय मिळालं? हेड मिळालं. तिसऱ्या कॉइनमध्ये सुद्धा आपल्याला काय मिळालं? हेड मिळालं. बरोबर. आता आपण काय करूया? पहिले 2 कॉइन फिक्स ठेवूया, तिसऱ्या कॉइनच्या बाबतीत थोडंसं चेंज करू. पहिल्या कॉइनमध्ये हेडच पडलेला असेल, दुसऱ्या कॉइनमध्ये पण हेडच पडलेला असेल, पण तिसरा कॉइन आहे त्यात हेड पडून झालं, काय पडेल आता? टेल पडणं अपेक्षित आहे आपल्याला. अशा पद्धतीने हा टेबल आपण तयार केलेला आहे. सो याचा जो सॅम्पल स्पेस आपल्याला मिळणार आहे बाळांनो, तो कितीचा असणार आहे? 8 एलिमेंटचा असणार आहे. सॅम्पल स्पेस काढल्याशिवाय प्रोबॅबिलिटी काढता येणार नाही, एवढं तर बेसिक क्लिअर असलं आहे. ठीक आहे, पाहूया. पहिलं सॅम्पल स्पेस आपण घेऊया. When 3 unbiased coins are tossed, 3 unbiased कॉइन आपण टॉस केलेले आहेत. त्याच्यानंतर मिळणार आपल्याला सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस इज द सेट ऑफ कोण कोण? एच एच एच. 8चा टेबल आपण तयार केला होता, तो तयार करायचा आपल्याला. एच एच टी, पुढे एच टी एच,
HTT. सो या पद्धतीने सॅम्पल स्पेस आपल्याला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये इलेमेंट किती असणार आहेत, 8 असणार आहेत. सो नंबर ऑफ इलेमेंट इन द सॅम्पल स्पेस दॅट इज नंबर ऑफ S किती मिळाले आपल्याला, 8 मिळाले. म्हणजे प्रोबॅबिलिटी काढत असतानाचा आवश्यक एक महत्वाची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याकडे आलेली आहे. आता प्रोबॅबिलिटी 3 वेगवेगळे इव्हेंट दिले, 3 वेगवेगळ्या इव्हेंटची वेगवेगळी प्रोबॅबिलिटी, ह्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी, या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आणि तिसऱ्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी. सो पहिला इव्हेंट जो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्या इव्हेंटला आपण काय म्हणूया, A मानूया. सो लेट A इज द इव्हेंट ऑफ गेटिंग ॲटलिस्ट 2 हेड, कमीत कमी 2 हेड्स असले पाहिजे, कमीत कमी 2 हेड्स. मग सॅम्पल स्पेस आपण जो शोधलेला आहे त्याच्यापैकी आपल्याला असे निवडायचे इलेमेंट की ज्याच्यामध्ये काय पाहिजे, कमीत कमी 2 वेळा हेड पाहिजे. कमीत कमी 2 वेळा याचा अर्थ 2 वेळा किंवा 3 वेळा. कमीत कमी 2 म्हणजे 2 आणि जास्त म्हणजे त्याच्या पुढे काय म्हणा 3 मिळलं तरी आपल्याला चालेल, पण त्याच्यापेक्षा कमी असून चालणार नाही. ठीक आहे. सो ॲटलिस्ट 2 मीन्स एकतर 2 पडलेले पाहिजे, नाहीतर जास्तीत जास्त आपल्याला जो सॅम्पल स्पेस आहे त्यातून किती मिळतील, 3 मिळतील. ठीक आहे. जर आपण तो सॅम्पल स्पेस पाहिला व्यवस्थित तर आपल्याला HHH हा एक त्यातून निवडता येईल, कारण याच्यामध्ये 3 वेळा मिळाला. HHT याच्यामध्ये किती, 2 वेळा. HTH मध्ये 2 वेळा आणि THH मध्ये 2 वेळा. म्हणजे हा जो इव्हेंट आहे गेटिंग ॲटलिस्ट 2 हेड्स किती वेळा मिळाला आपल्याला, किती वेळा मिळाला, 4 वेळा मिळाला. किती आहे, 1 2 3 4. मग नंबर ऑफ A जर आपल्याला विचारला, याच्यावरून आपण नंबर ऑफ A काढला तर आपले नंबर ऑफ A किती येणार बाळांनो, 4 येणार. सो नंबर ऑफ A 4 येणार. आता या इव्हेंटची आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे. हा जो इव्हेंट घडतोय ऑफ गेटिंग ॲटलिस्ट 2 हेड्स ची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची आहे. तुम्ही 12वीत आहात नाही 10वी हे सगळं समजून घेऊन आलेला आहात, आपण त्याचीच रिव्हिजन घेतोय. मग प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट A कसं लिहिणार आपण, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट A, बरोबर. मग याचा फॉर्म्युला काय, मग मी तो रिकॉल करून घेतला तुमच्याकडून. वर काय आलं पाहिजे, नंबर ऑफ इव्हेंट A आणि डिनोमिनेटरला काय आलं पाहिजे, number of element in the sample space. Good to go. So probability of A is equal to number of element A and number of element in S. Number of element A शोधलेत आपण, किती मिळाले, 4. सॅम्पल स्पेस पाठीमागच्या पॉवर पॉईंट मध्ये आपण पाहिला, पाठीमागच्या बोर्डवर आपण पाहिलं होतं किती नंबर ऑफ एस आपल्याला किती मिळाले, 8 मिळाले. किती, 8. सो 4 बाय नंबर ऑफ ए किती आहे आपल्याकडे व्हॅल्यू, 4. नंबर ऑफ एस किती आहे बाळांनो आपल्याकडे, 8. बेसिक कॅल्क्युलेशन करून घ्या. 4 आणि इथे किती आहे, 2. 4 1 जा 4, 4 2 जा 8. सो इट विल बी 1 बाय 2. It will be 1 by 2. So probability of getting A is 2. Probability of getting A is 1 by 2. समजलेलं आहे, ठीक. Now there is second event of getting at least 1 tail. Getting at least 1 tail. So probability कोणाची काढायची आपल्याला, दुसरा इव्हेंट की ज्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी एक टेल तरी मिळाला पाहिजे. सो गेटिंग ॲट लिस्ट 1 टेल. ठीक, एक टेल कमीत कमी मिळाला पाहिजे, म्हणजे 1 2 असले तरी चालतील आणि 3 असले तरी चालतील. सो सॅम्पल स्पेस डोळ्यासमोर ठेवायचा जो की 8चा आहे. 3 हेड जिथे पडले ते वजा होणार फक्त. 3 हेड जिथे पडले तेवढं वजा होणार. बाकी प्रत्येक ठिकाणी एक तरी टेल असणारच आहे. हा सॅम्पल स्पेस कशाचा आहे, HHH फक्त कट करायचा आहे. बाकी प्रत्येक ठिकाणी एक तरी टी असला पाहिजे, कमीत कमी 1. मग 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 3ही चालते. 1 1 इथे 2 इथे 1 इथे 2 इथे 2 आणि इथे 3. सो टोटल 8चा सॅम्पल स्पेस मिळाला होता आपल्याला, बरोबर आहे. तर 3H वाला तेवढा फक्त एक वाजवा होईल, नाहीतर बाकी प्रत्येक ठिकाणी एक तरी टेल असणारच आहे. म्हणजे 8 पैकी 1 गेला, उरले किती, 7. 1 2 3 4 5 6 7. सो नंबर ऑफ द इलेमेंट इन दॅट सेट B इज काय असणार आहे, 7 येणार होतं. सो नंबर ऑफ एलिमेंट इन B इज इक्वल टू 7. समजलेलं आहे इथपर्यंत, काही शंका कोणाची पर्यंत. चलो आता आपल्याला इव्हेंट B, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट B काढायचे आहे. काय होईल सांगा, नंबर ऑफ फॉर्म्युला आपल्याकडे आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ B विल बी इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स इन द B डिवाइडेड बाय नंबर ऑफ एलिमेंट्स इन द S, 7 बाय 8. याच्यापुढे काही कॅल्क्युलेशन होऊ शकत नाही. सो प्रोबॅबिलिटी ऑफ टेकिंग ऑफ द इव्हेंट B इज 7 बाय 8. चला तिसरा इव्हेंट जो आपल्याला ज्याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे
गेटिंग टू हेड्स इन द सक्सेशन, गेटिंग टू हेड्स इन द सक्सेशन, 2 वेळा क्रमाने विचारला पाहिजे. पहिला इव्हेंट याच्यात टोटल 8 इव्हेंट आहे बरोबर, हे 7 आणि हा 8. याच्यातले कुठले निवडायचे आपल्याला? गेटिंग टू हेड्स इन सक्सेशन. इथे बघा 2 हेड्स इन सक्सेशन आहे किंवा 2 हेड्स इन द सक्सेशन आहे. एक झालं. याच्यात 2 हेड इन द सक्सेशन आहे, इथे 2 हेड इन द सक्सेशन नाही, इथे 2 हेड इन द सक्सेशन नाही, इथे 2 हेड इन द सक्सेशन आहे, इथे 2 हेड्स इन द सक्सेशन आहेत का? नाही. इथे 2 हेड इन द सक्सेशन आहेत का? सलग 2 हेड पडलेले आहेत का? काय दिसते तुम्हाला इथे? नाही. इथे नाही. मग सलग 2 हेड आलेले आहेत सॅम्पल स्पेस मधून. हा एक आहे, इथे आहे, सो टोटल 2 झाले आणि इथे एक आहे 3. सो हा जो इव्हेंट आहे नंबर ऑफ सी, हा जो इव्हेंट आहे तो किती वेळा घडणार आहे? 3 वेळा घडणार आहे. पहिल्यांदा आपण काय करूया, हा इव्हेंट किती वेळा घडतो आहे त्याचा सेट तयार करून घेऊया. सो सी मध्ये HHT THH, नंबर ऑफ एलिमेंट इन द सी किती मिळाले आपल्याला? 3. बरोबर. का काढले नंबर ऑफ एलिमेंट इन द सी? त्याशिवाय आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ सी काढता येणार नाही. Knowing the formula of the probability of C, we can write probability of C is equal to number of element in the C divided by number of element in the sample space. बरोबर. आता number of element in the sample space किती व्हॅल्यू आहे? 3. number of element in the sample space किती आहे? 8. so 3/8. कळलं? so number of element आपल्याला 3 मिळाले of the event C आणि सॅम्पल स्पेस मध्ये किती मिळालं? 8. so probability of C will be equal to 3/8. so this is the basic. थोडंसं प्रोबॅबिलिटीची रिव्हिजन व्हावी त्याच्यासाठी आपण एक उदाहरण निवडलेलं होतं. एक दुसरं एक्झाम्पल तुमच्या समोर आपण आता घेतो आहोत. हे पण उदाहरण आपल्याला प्रोबॅबिलिटीची रिव्हिजन व्हावी याच्यासाठीच फक्त घेतलेलं आहे. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये आपण हळूहळू जाणार आहोत. सध्या प्रोबॅबिलिटी बद्दल आपली चर्चा सुरू आहे. सो एक्झाम्पल काय सांगतात आपल्याला? 2 पेअर डाईस आर थ्रोन. डाईस 1 2 3 4 5 6. बरोबर. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट सेम स्कोर ऑन द फर्स्ट डाय ॲज ऑन द सेकंड. दोन्हीही डायवर पडलेला जो काही नंबर असेल, वर जो नंबर दिसेल तो काय असेल? सारखा असेल. असे 6 सापडतात आपल्याला. 1 1. जर बेसिक तुमचं चांगलं असेल 10वी मध्ये झालेलं तर इथे 2 2 असेल, इथे 3 3 असेल, इथे 4 4 असेल, इथे 5 5 असेल आणि इथे 6 6 असेल. ठीक आहे. इकडे 15 एलिमेंट सापडतात आणि इकडे 15 एलिमेंट सापडतात. असे टोटल 36 एलिमेंट असतात. 15 6 15. हे 15 आणि 15 30 आणि 6. हे 15 कसे असतात? याच्यामध्ये सेकंड डायसवरचा डिजिट मोठा असतो. सेकंड डायसवरचा डिजिट मोठा असतो आणि हे असे आहेत की ज्याच्यामध्ये फर्स्ट डायवरचा डिजिट मोठा असतो. म्हणजे तुम्ही 2 डाय टाकले, पहिल्यामध्ये पण 1 पडला, दुसऱ्यामध्ये पण 1 पडला. आपण टेबल कसा तयार करतो? सॅम्पल स्पेस कसा तयार करतो? 10वीचा आठवते? पहिल्यामधला 1 फिक्स ठेवायचा, मग दुसऱ्यामध्ये 1, मग परत दुसऱ्यामध्ये 2, दुसऱ्यामध्ये 3, दुसऱ्यामध्ये 4, दुसऱ्यामध्ये 5, दुसऱ्यामध्ये 6. आठवते ना? मग याच्यामध्ये बघा तुम्ही पहिल्यावरती पडला 1, पण दुसऱ्यावर त्याच्यापेक्षा जास्त, दुसऱ्यावर त्याच्यापेक्षा जास्त, दुसऱ्यावर त्याच्यापेक्षा जास्त. हा सगळा स्पेस त्याचा आहे. असे 15 एलिमेंट इकडे असतात. हे माहिती असते. सेम वाले किती असतात? 6. आणि पहिल्यामधला जास्त आहे, इथे दुसऱ्यामधला जास्त आहे. बरोबर. हे 515. पण ज्याच्यामध्ये पहिल्यामधला जो आकडा असेल, जो वर येणारे नंबर आहे, तो डिजिट आहे, तो मोठा असेल. असे किती असतात? 15 असतात. हे थोडंसं बेसिक. स्वतः मूळ प्रश्नाकडे जाऊया. 2 पेअर डाईस आर थ्रोन. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द सेम स्कोर ऑन द फर्स्ट डाय ॲज ऑन द सेकंड. पहिल्या आणि दुसऱ्यावर सेम पडले. The score of the second die is greater than the score of the first die. The score of the second die is greater than the score of the first die. पार्ट. या उदाहरणामध्ये सेम स्कोर ऑन द फर्स्ट डाय अशा आपल्याला किती सापडतील? 6. आधी सॅम्पल स्पेस तयार करून घेऊया. चला सॅम्पल स्पेस. 2 डायस टाकणार आहोत. 10वी मध्ये एवढं बेसिक थोडंसं झालेलं असणार आहे. फिर 2 डायस थ्रोन. सॅम्पल स्पेस कितीचा असतो? 36चा. पहिल्यामध्ये 1, मग दुसऱ्यामध्ये 1, पहिल्यामध्ये 1, दुसऱ्यामध्ये 2, पहिल्यामध्ये 1, दुसऱ्यामध्ये 3, पहिल्यामध्ये 1 4. असा हा सॅम्पल स्पेस तयार केलेला आहे. टोटल एलिमेंट किती आहे सॅम्पल स्पेस मध्ये? हे जर आपण काउंट केलं तर किती आहे? 36 आहे. 2 डायस एकाच वेळी टाकले तर सॅम्पल स्पेस मध्ये एलिमेंट किती सापडतात? 36. आता आपले इव्हेंट काय आहे?
प्रोबॅबिलिटी काढायची ना आपल्याला. ह्या इव्हेंटला आपण लेटस से ए म्हणलं आणि ह्या इव्हेंटला आपण काय म्हणलं, बी म्हणलं. मग नंबर ऑफ एलिमेंट इन ए, नंबर ऑफ एलिमेंट इन ए किती मिळतात पहा. सेम स्कोर ऑन द फर्स्ट डाय ॲज ऑन द सेकंड. दोघांवर सेम. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6. समजलेलं इथपर्यंत. सो नंबर ऑफ एलिमेंट इन ए इज इक्वल टू किती आहे, 6 आहे. शंका कोणाची इथपर्यंत. ऑफकोर्स आता प्रोबॅबिलिटी ऑफ ए काढायचं असेल बाळांनो आपल्याला, त्यास आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट इन ए डिवायडेड बाय नंबर ऑफ एलिमेंट इन द सॅम्पल स्पेस. वी हॅव नंबर ऑफ एलिमेंट किती मिळाले आपल्याला, 6. नंबर ऑफ एलिमेंट इन द सॅम्पल स्पेस किती मिळाले बाळांनो आपल्याला, 36. इथे आले 36. 6 1 जा 6, 6 6 जा 36, 1/6. So probability of the element A to take place. तो एलिमेंट घडण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे आपल्याकडे, 1/6. बरोबर, ठीक आहे. आता दुसरा इव्हेंट ज्याला आपण बी असं मानलेला आहे. द स्कोर ऑफ द सेकंड डाय इज ग्रेटर दॅन स्कोर ऑफ द फर्स्ट डाय. पहिल्या डायपेक्षा सेकंड डायवर जो काही आकडा येणार आहे, जो नंबर येणार आहे, जो स्कोर येणार आहे, जो शब्द वापरला असेल तसं तो मोठा असला पाहिजे. मी सांगितलं मग अशी तुम्हाला, तुम्ही वाटलं तर काउंट करू शकता. हा पहिला डाय त्याच्यावर त्याच्या पुढच्यामध्ये जास्त पडलं पाहिजे, 2. ठीक आहे. इथे 3 4 5 6 हे सगळे येणार त्याच्यामध्ये. पहिल्यापेक्षा दुसरा अंक मोठा पाहिजे, 2 त्यापेक्षा 3 मोठा आहे, 2 त्यापेक्षा 4 मोठा आहे, 2 त्यापेक्षा 5 मोठा आहे, 2 त्यापेक्षा 6 मोठा आहे. ह्या लाईनच्या खालचे बघा सगळे. पहिला अंक 3 त्यापेक्षा 4 मोठा आहे, पहिला अंक 3 त्यापेक्षा 5 मोठा आहे, हे 6 हे सोडा, 5 पेक्षा 6 मोठा आहे, 4 पेक्षा 5 मोठा आहे. स्कोर ऑफ द सेकंड डाय 4 इज ग्रेटर दॅन कोणापेक्षा, फर्स्ट डाय. फर्स्ट डायवरचा जो स्कोर आहे त्यापेक्षा सेकंड मोठा पाहिजे. हे मग अशी सांगितलं, हे 15 असतात, हे 15 असतात आणि ते असतात 6. सो नंबर ऑफ एलिमेंट इन द बी किती आहे, 50. नंबर ऑफ एलिमेंट इन द बी किती आहे, 50. सो मला चित्र क्लिअर होईल. प्रोबॅबिलिटी ऑफ बी आपल्याला काढायचा आहे. फॉर्म्युला आठवला. नंबर ऑफ एलिमेंट इन बी, नंबर ऑफ एलिमेंट इन द सॅम्पल स्पेस, 15/36. काय कॅल्क्युलेशन असेल ते करायचं आणि सोडवायचं. चला स्टेप बाय स्टेप सोडूया आपण. सॅम्पल स्पेस मिळाला आपल्याला. पहिला जो इव्हेंट आहे त्याला आपण काय म्हणूया, इव्हेंट ए. लेट A be the event of getting same score on the first as well as on the second die. दोन्ही डायवर पडलेली व्हॅल्यू सेम असली पाहिजे. तो सेट आपण तयार करून घेऊया. हा जो इव्हेंट ए आहे त्याचा आपण काय करूया, सेट तयार करून घेऊया. कोण कोण येणार त्याचा, पहिल्या डायमध्ये 1, दुसऱ्या डायमध्ये 1, पहिल्या डायमध्ये 2, दुसऱ्यामध्ये 2, असं करत किती मिळाले टोटल इव्हेंट, 1 2 3 4 5 6. क्लिअर. सो नंबर ऑफ एलिमेंट इन द सेट ए, जे की प्रोबॅबिलिटी ऑफ ए काढताना आपल्याला आवश्यक आहे, किती मिळाले पहा बरोबर बाळांनो. नंबर ऑफ एलिमेंट इन द इव्हेंट ए इज इक्वल टू 6. क्लिअर. आता प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए आपल्याला काढायची. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, तो आपण वापरूया. सो प्रोबॅबिलिटी ऑफ एलिमेंट ए विल बी इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट इन द सेट ए डिवायडेड बाय नंबर ऑफ एलिमेंट इन द सॅम्पल स्पेस. नंबर ऑफ एलिमेंट इन द सेट ए इज इक्वल टू 6. नंबर ऑफ एलिमेंट इन द सॅम्पल स्पेस इज 36. दोघांचा भागाकार झाला किती आला, 1/6. सो प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट ए विल बी इक्वल टू 1/6. नाउ सेकंड इव्हेंट बी. Event of getting score of the second, event of getting score of the second is greater than score of the first. Second चा स्कोर फर्स्ट पेक्षा जास्त पाहिजे. किती येत असे एलिमेंट सांगितले बघा तुम्हाला. असे एलिमेंट म्हटलं तर मोजून बघा. पहिल्यापेक्षा दुसऱ्यामध्ये जास्त आहे, पहिल्यापेक्षा दुसरा जास्त आहे, पहिल्यापेक्षा दुसरा, असे 15 असतात. नंबर ऑफ एलिमेंट बी विल बी इक्वल टू 50 आणि याची प्रोबॅबिलिटी आपल्याला विचारलेली आहे. Knowing the formula of the probability of B, we can write probability of B will be equal to number of element in the B divided by number of element in the sample space. Number of element of the B किती मिळाले बाळांनो आपल्याला, 15. Number of element in the sample space किती आहे आपल्याकडे, 36. दोघांनाही 3 चा भाग जाऊ द्या. 5 3 15 आणि 12 3 36. 5 3 जा 15, 12 3 जा 36.
5/36, 5/12, 5/12. This is the probability for the event B, 5/12. So 5/12 is your answer. समजलेलं आहे? काही शंका? सो हे जे काही लेक्चर आपण छोटंसं लेक्चर घेतलं, या पिल्लूस या छोट्याशा लेक्चरमध्ये काय समजून घेतलं आपण? प्रोबॅबिलिटी म्हणजे काय समजून घेतलं म्हणण्यापेक्षा थोडंसं आपण रिकॉल करण्याचा प्रयत्न केला. 10वीला जी आपण प्रोबॅबिलिटी समजून घेतलेली होती थोडं आपल्याला आठवतंय का, आणि जे काही नॉलेज आपल्याला आहे ते परत एकदा आपण काय करायचा प्रयत्न केलेला आहे, आठवून परत एकदा बिंदूमध्ये साठवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. समजतं? सो नेक्स्ट लेक्चरला आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन या चॅप्टरमध्ये प्रत्यक्षात प्रवेश करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू.